कोरोना काळात बॉडी बॅगमध्ये घोटाळा करणारे कफन चोर अशा तिखट शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। घोटाळ्यांची मालिकाच बाहेर काढणार असल्याचा इशारा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलाय। मोदींच्या नेतृत्वात लस तयार झाली तर तुम्हाला मिरच्या का झोंबल्या असा बोचरा सवाल फडणवीसांनी केला। कोविडच्या काळामध्ये तुम्ही काय करत होतात? खिचडी चोरी, कफन चोरी। अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही, त्या ठिकाणी लोक मरत असताना, लोक उपाशी असताना एकीकडे देशाचे प्रधानमंत्री मोठ्या प्रमाणात रेशन देतात, मदत करतात आणि तुम्ही मुंबईमध्ये खिचडीचा घोटाळा करताय। अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही, अरे बाकी जाऊ द्या, त्या बॉडी बॅगचा घोटाळा करताय। कफन चोर आहात तुम्ही, कफन चोर, कफन चोर, बॉडी बॅग मध्ये घोटाळा करणारे कफन चोर। या ठिकाणी तुमच्या घोटाळ्याची मालिका तर मी काढणारच आहे। अभी तो शुरुआत हुई है, आगे आगे देखिए होता है क्या। मोदीजींनी सांगितलं या देशात लस तयार होईल आणि जगाच्या पाठीवर 3-4 देश केवळ लस तयार करू शकले। त्या देशांमध्ये माझा भारत आहे, ज्या भारताने लस तयार केली। जर माझ्या नेत्याच्या नेतृत्वात ती तयार झाली, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं।